फैसल पैकर्स वन द टॉस एंड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। पहले फील्डिंग करने वाले हैं। 4 ओवर का मुकाबला, यह भी महत्वपूर्ण मुकाबला है। दोनों टीमों ने अपना पहला मुकाबला जरूर गवाया था, लेकिन दूसरा मुकाबला जीते थे। अब आकर तीसरे मुकाबले में भिड़ने वाले हैं। ये तीसरा मुकाबला महत्वपूर्ण होगा दोनों टीमों के लिए। जीतेंगे तो आगे बढ़ेंगे, हारेंगे तो यह 1 साल पूरा इंतजार करना पड़ेगा इस टूर्नामेंट का। जहां तक बात की जाए ऐतिहासिक वाली टूर्नामेंट, धमाकेदार टूर्नामेंट देख रहे हैं। मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा पाहतोय आपण मित्रांनो। कुठेच जाऊ नका, इथेच थांबा, बघत राहा, पाहत राहा। बोरीचा माल प्रीमियर लीग सीझन 3 चा महारण संग्राम। फहद शूटर्स के सलामीवीर प्रमाहिक बल्लेबाज बीच मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं। देखिए फहद शूटर्स की टीम अगर इस मुकाबले को जीतेगी तो कैप्टन शोहेब के लिए फहद बोदू की तरफ से 5000 रुपए का इनाम है। देखिए 5000 कल भी मिले थे, क्या आज भी हासिल करेंगे शोहेब? देखने वाली बात। कैप्टनशिप एग्रेसिव करनी पड़ेगी, खिलाड़ियों को लगातार आप खिलाड़ियों के साथ चर्चा करनी पड़ेगी। जब जब चर्चा करेंगे तब तक आप चर्चे में रहने वाले हैं। देखने वाली बात। फिर से चलते हैं मुकाबले की तरफ। क्या शोहेब आक्रामक होंगे या शोहेब को रोकने वाला गेंदबाज कोण होगा? देखने वाली बात। नक्कीच या ठिकाणी फर्स्ट शूटर्स या टीम मध्ये शोहेब सारखा एक आक्रमक फलंदाज आपण सर्वजण पाहतोय। कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग या खेळाडूकडनं केलेली आपण सर्वांनी पाहिली होती, चांगली गोलंदाजी देखील केली आणि आजच्या दिवसामध्ये देखील या महत्त्वाच्या मॅच मध्ये त्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल त्याच्या चाहत्या वर्गाकडनं देखील। परंतु त्याच वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला शकील पाहायला मिळत आहेत। ह्याच्या बाजूला ह्याच्या शोएब आणि बाबा स्ट्राइक वरती शोएब खेळतायत, तर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर शकील। पहिलाच बॉल चांगला टाकला जातोय, लेग स्विंग पद्धतीचा बॉल होता। फलंदाजाला मात्र या ठिकाणी चेंडू नीटसा हाताळता आलेला नाहीये। परंतु त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल झाला। एका धावेची भर धावफलकामध्ये पडते आणि खातं ओपन होत आहे ते फहद शूटर्स या टीमचं। परंतु त्याच वेळेला समोरच्या बाजूने बॉल टोठवलेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय धाव मिळणार नाही याची दक्षता देखील घेतली जाते। चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच प्रशंसा करावी लागेल या खेळाडूची देखील। ओहो, हा बॉल देखील तेवढाच चांगला टाकला जातोय। फहद शूटर्सने जर हा सामना जिंकला तर अर्थात कॅप्टनसाठी फहद बोदू यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे। दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवला। एका धावेची भर धावफलकामध्ये पडते। एका धावेसाठी दोन्ही टीमकडनं सातत्याने संघर्ष सुरू आहे। तुम्हाला संघर्ष करावा लागेल, क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही। कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नसतो। 2 धावा इथे मिळतात की चौकार मिळतोय, बघूया किती धावांची भर पडते धावफलकामध्ये। 2 धावांचा इशारा येतोय पंचांचा। सरते शेवटी 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावसंख्या 4 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचलेली आहे। चांगला फटका होता। शकील यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत। पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर सलग 2 बॉल डॉट टाकले, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा डबल धाव। अशा पद्धतीचं विश्लेषण आतापर्यंत शकील यांच्या गोलंदाजीचं। फलंदाज या ठिकाणी तयार नव्हता। पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बावा उंचपुरा असा फलंदाज स्ट्राइक वरती खेळतात। हा बॉल चांगला टाकलाय, परंतु इथे फलंदाजाला बीट केलेला आहे इथे। दरम्यान जर आपण पाहिलं तर एका धावेने टीमची धावसंख्या आता पुढे सरकती आहे। 5 धावा झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि बावासाठी देखील आता इथे बक्षीस येत आहे।
बावाने जर 2 बाउंड्र्या मारल्या तर 500 रुपयाचं बक्षीस असेल समीर ओंबिलकर यांच्याकडून। सातत्याने या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव येतोय। 5 धावा झालेल्या आहेत, अजून देखील एकही गडी बाद झालेला नाही, ही जमेची बाब आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी। दरम्यान या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकातला पहिला बॉल, आक्रमक अशी फलंदाजी, घणाघाती प्रहार, ज्या ठिकाणी सिंगल धाव भेटेल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या 1 ने पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 6 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत। आक्रमक फलंदाजी या ओव्हरमध्ये करावी लागेल शोएब यांना। ओहो, याही वेळेला मात्र बॉल चांगला टाकला होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल शेवटच्या मोमेंटला बॅटची स्पेस ओपन केली, पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय। त्या ठिकाणी सिंगल धाव जरूर मिळाली, परंतु सिंगलच्या मदतीने संत गतीने धावा पुढे सरकतायत। परंतु या बॉलवरती शोएबच्या बॅट मधून येतोय कणकणीत चौकार। आक्रमक फलंदाजी, ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है। वो जितना सुपर डुपर हिट वो पुष्पा 2 हुआ था, उससे भी बढ़िया हिट यह मुकाबला होने की आशंका है। ये देखिए लगातार दूसरी मर्तबा इस समय गेंद को खेला था, वह रिस्ट्रिक्शन लाइन के बाहर। इसके पहले 4 मिले थे, इस गेंद के ऊपर 2 मिले और 2 के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए इस समय 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लॉस ऑफ 0 विकेट। इस समय सामने वाली छोरी की तरफ से गेंद को खेला था, पीछे गए थे, टैप किया था और सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को खेला 4 रन के लिए। 4 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 17 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। पहले ओवर की समाप्ति के बाद सुहेल मात्र 5 रन थे, ये ओवर महंगा साबित हो तो 12 रन इस ओवर में अभी तक मुकम्मल किए हैं। क्या लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी, और इस बार भी ऑन साइड की तरफ गेंद को खेला, ये भी गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर। लाजवाब बल्लेबाजी इस समय दोनों भी बल्लेबाजों के बल्ले से देखने को मिलती हुई सुहेल। शादार भाई ने पहले ही कहा था कि यह शोएब बल्लेबाज है जो आक्रामक है, कभी भी अपने इरादों को जाहिर करता है और देखते ही उन्होंने रन बटोरे। इस मुकाबले के अंदर अगर बात की जाए तो वो 2 ओवर का खत्म होता हुआ और रन संख्या 21 रन होता हुआ। शकील इस समय गेंदबाजी मार पर तैयार होते हुए राउंड विकेट गेंदबाजी करेंगे, उनके सामने होंगे बावा, लेकिन यहां पर बल्ला नहीं चला। तेज तर्रार गेंदबाजी, जब तक बल्ला यहां पर ऊपर उठा उसके पहले गेंद सीधा विकेटों पर जाकर गिरी और अंत में जाकर यहां पर पहली सफलता हाथ लगती हुई जिस विकेट की तलाश थी और विकेट अंत में जाकर हासिल किया मिस्टर शकील भाई ने। और शोएब अगर लगातार 2 गेंदों पर 2 चौके लगाता है तो जयराम राठौड़ साहब उनकी तरफ से 100 रुपए की धनराशि होगी और सैफ के लिए भी। चलो यहाँ पर दोनों भी खिलाड़ियों के पास यहाँ पर बराबरी का मौका है। क्या लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी देखने को मिलती हुई शोएब के द्वारा। पिछले ओवर में उन्होंने कमाल किया था, इस ओवर में भी क्या सैफ के बल्ले से यहाँ पर चौका देखने को मिलेगा। फिलहाल यहाँ पर गेंद जाते हुए डिक्लेयर जोन की तरफ, मात्र मिलेगा सिंगल। यहाँ पर सिंगल डबल के साथ ही साथ यहाँ पर जब भी खराब गेंद मिलते हैं उसके ऊपर आक्रमण किया जाता है और 4 रन यकीनन यहाँ पर वसूल किए जाएंगे। फिलहाल यहाँ पर राउंड विकेट गेंदबाजी, लेकिन काफी स्विंग होती हुई नो बॉल का इशारा तो अंपायर के द्वारा, साथ ही साथ गेंद गई थी डिक्लेयर जोन में। 1+1 यानी कि 2 रनों का इजाफा हुआ है और 2 रनों के साथ ही साथ रन संख्या आगे बढ़ती हुई वो 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट। फिलहाल यहां पर देखा जाए तो सैफ के बल्ले से जो गेंद खेली गई सीधा जाएगी डिक्लेयर जोन में, वहां पर मिलेंगे 2 रन और 2 रनों के साथ ही साथ रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ती हुई 26 रन 26 बने हैं यहां पर मात्र 1 विकेट के नुकसान पर। गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप, अच्छी साझेदारी यहां पर पहले विकेट के लिए, लेकिन उसके बाद ये देखिए शकील के द्वारा विकेट अर्जित किया गया। विकेट की तलाश थी, यहां पर विकेट नहीं मिल रहा था, अंत में जाकर सैफ एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बीट हुए, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं और सुहेल अंत में जाकर ये दूसरी सफलता हाथ लगी है मिस्टर शकील भाई के नाम। फर्स्ट शूटर अगर ये मुकाबला जीतते हैं तो जयराम राठौर इनके तरफ से 500 रुपए का इनाम है। 4 गेंदें हो चुकी है, तीसरे ओवर का खेल। देखिए जब शकील के ऊपर प्रहार हुए तब शकील ने कमबैक किया, फिर से एक बार विकेट जाकर गेंद टकराई स्टंप पर। लगातार मैग्निफिसेंट गेंदबाजी हो रही है, बाहुबली में कटप्पा, गेंदबाजी में टप्पा, कमाल का। देखिए मैदान के अंदर शकील ऑन फायर, तीसरा विकेट इस ओवर के अंदर अगर बात की जाए तो शकील क्या गेंदबाजी कर रहे हैं, लगातार बल्लेबाजों को बीट चारों खाने चित कर रहे हैं और बल्लेबाज सीधा बैक टू द पवेलियन जा रहे हैं, जहां पर हम देख रहे हैं बोरिस अमाल प्रीमियर लीग सीजन 3, जहां पर आज का फाइनल डे। इस मुकाबले के अंदर मजा आएगा, दोनों टीम जीतने के लिए देख रही है। ये धमाकेदार मुकाबला, गेंदबाजी मार्ग पर शकील, राइट हैंड राउंड विकेट,
इस बार भी शानदार गेंद, बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद का ऊपरी हिस्सा लगा, कीपर जहां पर मौजूद थे। 3 ओवर का खात्मा, रन संख्या कुल मिलाकर 26 रन पर जाकर पहुंचाई। देखिए जहां पर बात कीजिए तो आखिरी की 6 गेंदें आना बाकी है। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज मुबीन आ रहे हैं, राइट आर्म राउंड विकेट के साथ अपने कोटे से पहली ओवर लेकर स्ट्राइकर बल्लेबाज शोहेब। पहली ही गेंद पर आक्रमक गेंद निकल रही, सीमा रेखा पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। सीमा रेखा पार 4 रन। क्या शानदार स्ट्रोक खेला, मैग्निफिसेंट बल्लेबाजी कर रहे हैं इस खिलाड़ी ने, लगातार प्रभावित किया है। फिर से एक बार चलते गेंदबाजी मार्ग पर, क्या कमबैक करेंगे। फिर से एक बार शानदार स्ट्रोक, गेंद निकली सीमा रेखा की तरफ 4 होने के लिए, बैक टू बैक दूसरा चौका। शोहेब जयराम राठौर इनके तरफ से 100 रुपए का इनाम हासिल करते हुए शोहेब क्या बल्लेबाजी कर रहे थे कि अपने टीम के लिए लगातार इस खिलाड़ी ने प्रभावित किया। फिर से एक बार शानदार स्ट्रोक, वहां पर फील्डर मौजूद, अच्छी फील्ड है। और यहाँ पर 26 रन पर खेलते हुए शोएब, वो भी 12 गेंदों पर। फिलहाल यहाँ पर शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, थोड़े से मायूस जरूर होंगे। अगर वो गेंद सीधा बल्ले पर आती, टाइमिंग प्रॉपर होता तो शायद 4 मिल सकते थे। नो बॉल का इशारा अथवा रेफरी की तरफ से सिंगल रन का इजाफा होगा, रन संख्या आगे बढ़ेगी। 35 बने 3 विकेट के नुकसान पर। फिलहाल यहाँ पर ऑफ साइड की तरफ ड्राइव किया था, 2 रनों के लिए गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में, 2 रनों के साथ रन संख्या काफी तेजी के साथ आगे बढ़ती हुई। 37 रन, लॉस ऑफ 3 विकेट। क्या लाजवाब बल्लेबाजी इस समय शोएब के द्वारा। 28 पर खेल रहे, वो भी 15 गेंदों पर, लगातार 2 गेंदों पर 2 बाउंड्रीज लगाई थी। जयराम राठौड़ भाई साहब, उनकी तरफ से 100 रुपए की धनराशि हासिल की है। अगर इसी अंदाज में यहां से बचे हुए गेंदों पर वो बल्लेबाजी करेंगे तो और भी धनराशि मिलेगी। यहां पर सीधा वो रिस्ट्रिक्शन लाइन के बाहर गेंद को खेल बैठे, विकेट जरूर मिलेगा। यहां पर रन संख्या आगे बढ़ती हुई 37 रन स्कोर बोर्ड के ऊपर पर। शोएब के द्वारा यहां पर ढेर सारी उम्मीदें थी कि बची हुई गेंदों के ऊपर वो कोई करिश्मा करेंगे, लेकिन एक बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में सीधा विकेट गंवाए। फिलहाल यहाँ पर पहला रन तेजी के साथ भागे, क्या दूसरे की मांग होगी, नहीं, मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई और 1 रन के साथ रन संख्या यहाँ पर देखा जाए तो 38 पर पहुंच चुकी है। मुकाबले को जीतने के लिए 39 टू नीड, 39 रनों की आवश्यकता होगी यहाँ पर मुकाबले को जीतने के लिए। क्या लाजवाब बल्लेबाजी शोएब के द्वारा हमने देखी थी। इसके बाद होने वाला मुकाबला सुफियान मोबाइल बनाम AB कारविनकर के बीच में खेला जाएगा। बोथ कैप्टन्स, मैं रिक्वेस्ट टू यू प्लीज वेलकम टॉस बॉक्स। AB कारविनकर बनाम सुफियान मोबाइल के बीच में इसके बाद होगा मुकाबला। दोनों में टीम के कप्तान से अनुरोध होगा कि टॉस करने के लिए टॉस बॉक्स में पधारे। दोनों कैप्टन जैसे चलाना है टॉस के लिए, 5 मिनट मैच रुकेंगी और टॉस होगा। टॉस की तरफ चलते हैं, जहां पर नेक्स्ट मैच का टॉस, एक तरफ सुफियान मोबाइल, दूसरी तरफ सिद्धू AB कारविनकर्स के बीच मुकाबला सुफियान मोबाइल। टॉस होगा, मैच रेफरी मेरे साथ जुड़े हुए हैं, कॉल्स होगा, सिद्धू कॉल करेंगे। टेल इज अ कॉल एंड टेल, सॉरी हेड। सुफियान अपने टॉस जीता है, टॉस जीतने के साथ अब क्या फैसला होगा। बल्लेबाजी करेंगे। 4 ओवर का मुकाबला, कल के दिन अपने एक मुकाबला गंवाया था, एक मुकाबला जीते थे। ये मुकाबला है महत्वपूर्ण, क्या प्लानिंग के साथ आए आज। यकीनन जीतने की प्लानिंग से आए हैं। पिछली बार बल्लेबाजी सही से हुई नहीं थी, इस बार अच्छी बल्लेबाजी करेंगे, अच्छा टारगेट सेट करेंगे तो यकीनन बॉलिंग अच्छी करेंगे। देखिए मुकाबला महत्वपूर्ण है, प्लेइंग 11 में कुछ चेंजेस हो गए या वही टीम होगी। नहीं, सेम टीम होगी। बैटिंग ऑर्डर्स में नया बल्लेबाज ऊपर आएगा या कुछ प्लानिंग के साथ आ जाए। प्लानिंग की है, कल के गेम से आज प्लानिंग की है, वही हम यहाँ पे उतारेंगे। ठीक है, ऑल द बेस्ट मैच के लिए। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला लिया, टॉस हारने के बाद पहले गेंदबाजी करना है, 2 मिनट मैच रुकाना है बस। सिद्धू टॉस हारा है, टॉस हारने के बाद आपको गेंदबाजी करना है। 4 ओवर का मुकाबला, सुफियान ने कल 60 रन बनाए थे दो मुकाबले में, कैसी गेंदबाजी होगी आपकी। 35 तक हम रोक देंगे। 35 रन। सुफियान का विकेट महत्वपूर्ण है और ये मुकाबला भी तुम्हारे लिए महत्वपूर्ण है, जीतना जरूरी है। अगर जीतेंगे तो टॉप में जाएंगे, हारेंगे तो आप 1 साल का पूरा वेट करना पड़ेगा। तो क्या प्लानिंग के साथ आए। कुछ नहीं, सुफियान भाई की विकेट लेने के। जरूर, सुफियान भाई का बड़ा विकेट है। प्लेइंग 11 में कुछ चेंजेस नहीं, वही टीम होगी। ऑल द बेस्ट मैच के लिए, मैच चालू करना है। जर फर्स्ट शूटरने हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी धीरज कदम
यांच्याकडून 500 रुपये, तर त्याचबरोबर जयराम राठोड यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. वा, इथे मात्र सामना जिंकावा लागेल. एका रात्रीमध्ये तुम्ही 1000पती बनू शकता, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला स्ट्रगल करावा लागेल, घाम गाळावा लागेल. हमने कल भी जिक्र किया था, जो पानी से नहाते वो लिबास बदलते, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. अगर इतिहास को आज बदलना है तो आपको पसीना बहाने की आवश्यकता है. तुम्हारा आज का पसीना कल का परफ्यूम बनेगा. सो फिलहाल यहाँ पर उसके लिए आपको स्ट्रगल करना पड़ेगा, ढेर सारी मेहनत करनी पड़ेगी. मैदानामध्ये जाऊया, ज्या ठिकाणी आपण पाहतो लेफ्ट हँडेड गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, धाव मिळत नाहीये. फर्स्ट शूटर्स आक्रमक गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर स्ट्राईकचा जर विचार केला तर एक भारी भक्कम फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय गली रिझनमध्ये चेंडूला खेळून काढलं जात आहे. एक धाव जरूर भेटेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र आता आपण पाहतोय श्री गणेश करत असताना एकच धाव आतापर्यंत 2 बॉलमध्ये इथे कंप्लीट केलेली आहे. दरम्यान फुलटॉस बॉल, समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, वेगाने बॉलवरती आले, धाव जाणार नाही याची दक्षता घेतली. एक एक धाव रोखण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकांकडून इथे प्रामाणिकपणे केला जातोय आणि आपल्या टीमला विजयी करायचा आहे. हा मात्र इरादा त्या टीमचा. धावचीची संधी असेल, पंचांवरती दबाव आणि यस फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा झटका बसतोय. मिस्टर शकील जातील पॅव्हेलियन मध्ये परत. ये बड़ा विकेट लिया है. मुझे तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहां कश्ती डूबी थोड़ा सा विश्वास कम था. शकील बैक टू पवेलियन जाने के बाद थोड़ा सा प्रेशर होगा बल्लेबाजों पर. अगले बल्लेबाज मुबीन स्ट्राइक पर रहेंगे. स्ट्राइकर बल्लेबाज शाही, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज मुबीन. गेंदबाजी मार्ग पर विशाल क्या गेंदबाजी कर रहे, लेफ्ट हैंड गेंदबाज लगातार प्रभावित कर रहे, चारों खारी चित कर रहे हैं. अगली गेंद हल्के हाथों से खेला. देखिए फहद शूटर्स अगर ये मुकाबला जीतते हैं तो फहद बोधू की तरफ से कैप्टन शोहेब के लिए 5000 रुपए का इनाम है. जयराम राठौर, तुमचा मनापासून हार्दिक स्वागत है कमेंट्री बॉक्स मध्ये. इस बार अच्छा शॉट है. 2 रन मिले कि 2 रन के 7 रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची. जहां तक बात की जाए तो 3 रन पर 1 विकेट का नुकसान, 1 ओवर का खात्मा. जयराम राठौर, मंडनगड का मधुर आवाज, मराठीचा मधुर आवाज आपल्या संघात जुळला गेला मित्रांनो. 1 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 4, 1 गडी बाद. फैसल पॅकर्सला मात्र जर सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल इथे. फैसल पॅकर्स आणि त्याचबरोबर फर्स्ट शूटर्स असे 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात. दरम्यान या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये मात्र आपण पाहतोय जयराम राठोड यांचं देखील आगमन झालं. नो बॉलचा इशारा येतोय. समोरच्या दिशेने बॉल जरूर खेळला परंतु धाव इथे भेटत नाहीये. टीमची धाव संख्या मात्र स्थिरावलेली आहे. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऐकूया जयराम राठोड यांना. निश्चित स्वरूपात इथं बघितले गेले तर आजचा दुसरा दिवस तिथं संपन्न होतोय. बोरीचमाळ प्रीमियर लीग या स्पर्धेचा दुसरा दिवस तिथं संपन्न. निश्चित स्वरूपात आजच्या दिवसामध्ये आपण बघितले गेले तर अतिशय अतितटीचे सामने आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आपल्या समोर इथं बघितले गेले तर दापोलीचा मधुर आवाज म्हणून ज्याला ओळखला जो क्षीरसागरचा, तसेच आपले सोंडेगरचा एक बुलंद आवाज सुहेल भाई हे सुद्धा इथे जोडले गेलेले आहेत. आणि निश्चित स्वरूपात इथं बघितले गेले तर 39 धावांचे मापाचे आव्हान घेऊन मैदानात उतरतोय तो म्हणजे फैसल पॅकर आणि फर्स्ट शूटर या दोन्ही संघ इथे पाहायला भेटतोय. निश्चित स्वरूपात एक अजून बघितले गेलं तर फैसल पॅकर या संघाचा मोठा फलंदाजा साईराज सावंत जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही येऊ शकतो. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव भेटते. याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावणार आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धपालकर धावत आहेत. 6 धावा झाले. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना बावा गोलंदाजी मारवर इथं मात्र सूर्यग्रहणाचा कचरा निश्चित स्वरूपात मध्ये तो मयमय आणि इथे मात्र एक फलंदाज तंबूच्या आसराला जातोय. पाहूया कोणता फलंदाज जातो तंबूच्या आसराला. पंचाचा डिसिजन मध्ये इथं पेंडिंग असणार आहे. निश्चित स्वरूपात मोठा मासा गाळायला लागतोय का साईराज सावंत जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत या सामन्यामध्ये काही होऊ शकतो. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतो. आपण बघितले गेलं तर निश्चित स्वरूपात इथे मात्र थर्ड अंपायर चेक करा. डाउटफुल नको. ऐसा मेन नाही ना. मेन आहे ना त्यामुळे परत गडबड नाही.
चिडी नाही होत बाबू एवढा ऑनलाईन आहे अजून कुठे चिडणार रे काय बोलतोयस तू एवढा आहे कुठं आहे तरी एवढं तुम्हाला रेफरी देत आहेत क्रॉस नाही तो थायच आहे ना दाखवा नाही ते बघ बघ लागला ना तुमचा ओके साईराज बैक टू द पवेलियन मोटा मासा घालायला लागला है मित्रों एक बड़ी मछली जाल में फंसी है रनआउट के रूप में जहां तक बात की जाए तो क्रॉस नहीं किया था एक बड़ा विकेट बड़ी मछली जाल में फंसते हुए बावा शानदार गेंदबाजी कर रहे बावा लाइन लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे हैं जहां तक बात की जाए तो गेंदबाजी मार्ग पर 3 गेंदें हो चुकी 3 गेंदें आना बाकी है राइट रमन ने विकेट के साथ बावा गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइकर बल्लेबाज तैनात देखिए शानदार बल्लेबाजी करनी होगी शानदार पंच किया बैकफुट पर जाकर फील्डर अच्छे वहां पर फील्डिंग साहिब की जहां तक बात की मुकाबले को जीतने के लिए आपको लगातार आक्रामक बल्लेबाजी करनी होगी चौके लगाने पड़ेंगे लगातार देखने वाली बात बावा क्या कमाल के गेंदबाजी कर रहे हैं ओहो शानदार स्ट्रोक अंपायर का इशारा क्या नो बॉल है देखने वाली बात नो बॉल नहीं है लेकिन 2 रन मिलेंगे जरूर 2 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 8 रन पर जा पहुंच रही है दूसरे ओवर का खेल बावा शानदार गेंदबाजी अच्छा शॉट खेला फील्डर मौजूद सैफ वहां पर जंप लगाई कुल मिलाकर 4 रन बचे अपनी टीम के लिए दूसरे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है देखिए गेंदबाजी करते हुए बावा को 100 रुपए और विशाल को 100 रुपए टीम ओनर इमरान जो के फहद शूटर्स के ओनर है उनके तरफ से विशाल और बावा के लिए 100 रुपए का इनाम है क्या गेंदबाजी की है दहा धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत 39 धावांचं आव्हान त्याचा पाठलाग करत असताना यावेळेला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड गोलंदाज राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना त्याच्या समोर आहे एक युवा फलंदाज ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत करण्याची क्षमता देखील आहे 10 धावा आतापर्यंत स्कोअर बोर्डवरती पूर्ण झालेले आहेत सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 39 धावांची आवश्यकता म्हणजे अजून देखील 29 धावा आवश्यक असतील सामना जिंकण्यासाठी फैसल पॅकर्स असेल किंवा फर्स्ट शूटर्स जो संघ हा सामना जिंकेल तो टॉप 4 साठी क्वालिफाय होऊ शकेल आणि त्याच्यामुळेच आपल्याला टॉप 4 मध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकावाच लागेल पुढे सरसावले फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी पूर्णपणे बीट झाले चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र त्यांची कामगिरी देखील अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते आहे दरम्यान या ठिकाणी धावसंख्येला ब्रेक लागलेला आहे 10 धावा जर 3 विकेट घेतल्या गेल्या तर जयराम राठोड यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला आणि त्याचबरोबर धीरज कदम यांच्याकडनं देखील वा हा चांगला प्रयत्न असणार आहे फलंदाजाचा असू दे किंवा गोलंदाजाचा असू दे कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न हा सातत्यानं प्रेक्षकांकडनं देखील केला जातो त्याचबरोबर विशाल असेल बावा असेल यांच्यासाठी देखील आतापर्यंत 200 रुपयाचं कॅश प्राइज आले परंतु यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल खेळून काढला चौकार आला इथे आणि ज्या वेळेला आमच्या इम्रानबाईंनी पारितोषिक डिक्लेअर केले त्या वेळेला चौकार आलाय दरम्यान हा चेंडू चांगला टाकलाय ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल बॅटची बाहेरची कडा घेतोय डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय एका धावेची भर धावफलकामध्ये पडते टीमची धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावत असताना 15 धावा आणि त्याच बरोबर अजून देखील विजय लक्ष्य जर गाठायचं असेल तर मोठी मजल मात्र तुम्हाला मारावी लागेल लगातार हो रही है सफलताओं से निराश नहीं होना चाहिए वो कभी कभी गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल देती है प्रयत्न करावे लागतील सातत्याने मेहनत करावी लागेल ओहो जबरदस्त झेल लाजवाब झेल पकडला यष्ट्यांच्या पाठीमागे या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल शोएब यांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी फलंदाजी असू दे गोलंदाजी असू दे आणि क्षेत्ररक्षण असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये मीच खऱ्या अर्थानं शेर आहे हे सांगितले 16 धावा आतापर्यंत पूर्ण झाले 3 गड्यांच्या मोबदल्यात
39 धावांचं विजय लक्ष्य सेट केलंय. 16 धावा आतापर्यंत बनवले, 3 फलंदाज बाद झालेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर 3 षटकं देखील संपलेले आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बघूया किती धावांचं समीकरण आहे. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता असेल. फैसल पॅकर्स की फहद शूटर, जो संघ जिंकेल तो टॉप 4 साठी क्वालिफाय होईल आणि जर इथे तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर सामना जिंकावा लागेल. आणि फहद बोधू यांच्याकडून शोएबने जो झेल पकडला त्याच्यासाठी इथे 2000 रुपयाचं कॅश प्राइज येते. मित्रांनो, तुम्हाला देखील जर एकदा शोएबचा झेल आवडला असेल तर जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. लाजवाब झेल पकडलाय त्याने. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल होता तो. सर्वोत्तम फिल्डरच्या मांदी याळीमध्ये या खेळाडूचं नाव टॉप 1 वरती असेल. सुरेख कामगिरी आतापर्यंत या खेळाडूने आपल्या टीमच्या साठी सादर केले. दरम्यान या ठिकाणी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची स्पेस ओपन केली. डेक्लर झोन मध्ये बॉलला खेळून काढलं जात आहे. जयराम आणि धीरज यांच्याकडनं मात्र सातत्यानं बक्षिसांचा वर्षा होतोय. ओहो, हा फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु डेक्लर झोन मध्ये बॉलला देखील खेळून काढलं जाते. सिंगल जरूर मिळाली, परंतु विजय लक्ष्य फार मोठं दूर आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. चौकार मारावे लागतील. इथं षटकार तर अलाउड नाही आहेत, परंतु 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 21 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 39 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बावाच्या दिशेने बॉल जरूर खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमारेषेवरती लाजवाब कामगिरी सादर केले. एक धाव रोखण्याचा प्रयत्न. यावेळेला बराच वेळ बॉल हवेमध्ये होता. अगदी व्हॉलीबॉलचा देखील प्रात्यक्षिक इथं सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. बावा यांच्याकडनं देखील चांगला प्रयत्न होता या ठिकाणी. ओ, हा बॉल सुरेख टाकलाय, परंतु रेफरीयांचा इशारा हा स्क्वेअर बॉल असेल. ऑफ्टमच्या खूपच बाहेरचा बॉल होता. पंचांच्या मनामध्ये कोणती शंका नव्हती. ओ, जबरदस्त कामगिरी. अगोदरचा स्क्वेअर बॉल, त्याच्यानंतर विकेट घेतली आणि हा सामना जिंकला येते फहद शूटर्सने. आणि या संघाचे जे मालक आहेत फहद बोधू यांच्याकडनं देखील 5000 रुपयाचं कॅश प्राइज आलं असेल. आणि आमचे इम्रान भाई आहेत त्यांच्याकडनं देखील, फहदचे जे पप्पा आहेत आमचे इम्रान भाई यांच्याकडनं मात्र पारितोषिक आले. प्रत्येक गोलंदाजासाठी आले. यायलाच पाहिजे, कारण मुबारक हो, तुमची टीम आता टॉप 4 साठी क्वालिफाय देखील झाले. अभिनंदन. बोरीचा माळ प्रीमियर लीग पर्व 3 ही शानदार स्पर्धा दोस्ती ग्रुप मंडलकर यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलंय. डीजे मौका मिलेगा आपको. जयराम राठोड यांच्याकडून शोएब साठी 700 रुपयाचं कॅश प्राइज आलं. या शोएब आणि त्याचबरोबर धीरज कदम यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. पैसा वसूल झाला इथे या स्पर्धेमध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरलाय ते बघूया आपण. ओनरकडून शोएबला 7000 रुपये, फहद बोधूकडून 7000, टोटल 5000 रुपये मॅच जिंकण्यासाठी आणि कॅशसाठी 2000. हा, या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय